आज आपण मस्त अशी वांग्याची चटणी बनवणार आहोत। इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत। त्याचं काय करायचं, देठ काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने काप करून घ्यायची। आणि हे लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं, नाहीतर वांगी काळी पडतात। अशाच पद्धतीने सगळ्या वांग्याचे आपल्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत। आता काय करायचं, तर हे पाण्यात टाकलेले जे काप आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर अर्धा चमचा, त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकायचं आणि ते व्यवस्थित असं वांग्याला लावून घ्यायचं आहे। हे सगळं लावून झाले। आता काय करायचं, एक पॅन ठेवायचं गॅसवर, त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लाल सुक्या मिरच्या आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या तेलामध्ये अशा परतवून घ्यायच्या आहेत। आणि हे परतवून झाले की काय करायचं, हे मिक्सरमधून आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, त्याच तेलामध्ये आपल्याला हे वांग्याचे काप पण मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। ते मऊ होईपर्यंत आपल्याला ते दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ आहे, त्यामुळे ते लगेच भाजले जातात। ते मस्त असे मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये चमचा घालून बघायचा की ते मऊ झालेत का नाही ते। हे बघा, मस्त असे ते मऊ झालेले आहेत आणि हे बघा चमचा पण लगेच असा त्याच्यामध्ये जात आहे, म्हणजे ते वांगी मस्त अशी भाजले गेलेले आहेत। आता काय करायचं, ही वांगी आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळी वांगी तळून घ्यायची आहेत। जास्त पण तेल घालायचं नाही, ह्या तेलामध्ये ती तळली जातात, त्यामुळे एक्स्ट्राचं तेल घालायची गरज नाही। ही पण वांगी मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। वांग्याचे काप भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला प्लेटमध्ये आपण जी लाल मिरची आणि लसणाची जी बारीक पेस्ट करून घेतलेली होती ती काढून घ्यायची, त्याचबरोबर बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि कोथिंबीर घ्यायची। आणि सगळ्यात आधी आपल्याला वांगी बारीक करून घ्यायची आहेत, हाताने अशा पद्धतीने कुस्करून घ्यायची। ही कुस्करून झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा आणि लाल मिरची आणि लसूण होता तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने बघू शकता की कलर किती छान आलेला आहे त्याचा। मीठ लागलं तर वरून थोडं तुम्ही घालू शकता। इथं मस्त अशी आपली वांग्याची चटणी तयार आहे, करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।